धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे, कारण भगवान विष्णूंना एकादशी ही अत्यंत प्रिय आहे. साधारणपणे वर्षात एकूण 24 एकादशी असतात, पण 2026 मध्ये अधिक मासाच्या दुर्मिळ योगामुळे एकूण 26 एकादशी आहेत. परम किंवा कमला एकादशी ही त्यापैकीच एक आहे. परम या शब्दाचा अर्थ सर्वोच्च, उत्कृष्ट किंवा अंतिम असा होतो. नावाप्रमाणेच परम एकादशी तिथी ही हिंदू धर्मग्रंथामध्ये उल्लेखलेल्या सर्वात फलदायी एकादशींपैकी एक मानली जाते. पुरुषोत्तम मास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र अधिक मासात येणारी ही दुसरी एकादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे, जी आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात शक्तिशाली दिवसांपैकी एक मानली जाते. विष्णू भक्त समृद्धी मिळवण्यासाठी, अडथळे दूर करण्यासाठी तसेच शांती प्राप्त करण्यासाठी या परम किंवा कमला एकादशीचे व्रत पाळतात. मान्यतेनुसार या एकादशी दिवशी केलेली प्रार्थना, उपवास, दानधर्म व पूजेमुळे अनेक पटीने आध्यात्मिक लाभ मिळतो. 2026 मधील अधिक मासातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी ही 11 जूनला मध्यरात्री 12:57 सुरू होईल व समाप्ती देखील त्याच रात्री 10:36 होईल. त्यामुळे उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत हे गुरुवार 11 जून 2026 ला पाळले जाईल, तर द्वादशी तिथी ही 12 जूनला सायंकाळी 7:36 पर्यंत असेल. त्यामुळे पारण करण्यासाठी योग्य वेळ ही सकाळी 5:23 पासून ते सकाळी 8:10 पर्यंत असेल. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी पूर्ण श्रद्धेने व निस्वार्थ भावनेने या विधींचे काटेकोरपणे पालन करून उपवास व पूजन केल्यास व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात साचलेल्या सर्व पापांचे क्षालन होते. दर 3 वर्षांनी येणाऱ्या या एकादशी व्रताचे पूर्ण लाभ मिळवण्यासाठी भगवान विष्णूंबरोबरच विष्णुप्रिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळशीची विशेष पूजा करावी. संध्याकाळी गाईच्या तुपाचा दिवा लावावा व तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा घालावी. असे केल्याने लक्ष्मी आणि नारायण या दोघांचेही आशीर्वाद प्राप्त होतात अशी श्रद्धा आहे. पुराणानुसार हा उपवास केल्याने हजारो यज्ञ, तीर्थयात्रा आणि दानधर्म करण्याइतकेच पुण्य मिळतं. विष्णू भक्त या दिवशी योग्य विधींसह भगवान विष्णू व माता लक्ष्मीची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी उपवास करणे, विष्णू सहस्रनामाचे पठण करणे व गरजूंना दानधर्म केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं. पौराणिक कथेनुसार धनाची देवता असलेल्या कुबेराने केवळ याच एकादशीच्या उपवासाच्या सामर्थ्याने देवांचा खजिनदार हे पद आणि भगवान शिवशंकराची कृपा प्राप्त केली. तसेच सत्यवचनी राजा हरिश्चंद्रानेही या कमला एकादशीच्या पुण्यदायी प्रभावाने आपले हरवलेले राज्य, संपत्ती आणि कुटुंबाला पुन्हा प्राप्त केले. मान्यतेनुसार जो कोणी व्यक्ती हा उपवास पूर्ण श्रद्धेने पाळतो त्याला अश्वमेध यज्ञ अशा अनुष्ठानातून मिळणाऱ्या पुण्याइतकेच आध्यात्मिक पुण्य प्राप्त होतं. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले की जो कोणी भक्त या पवित्र दिवशी महाविष्णू व माता लक्ष्मीची आराधना करतो त्याला मृत्यूनंतर वैकुंठ धाम म्हणजेच भगवान विष्णूंच्या दिव्य निवासस्थानात प्रवेश मिळतो.